हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या सायन्स बाय शहा सर या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरआरबी ग्रुप डी 2026 करिता सामान्य विज्ञान विषयाचे काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। त्यातला आपला हा 5वा भाग आहे। विद्यार्थी मित्रांनो, चला आपल्या आजच्या प्रश्नांकडे जाऊया। आजचा आपला जो पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे हु इज नोन ॲज द फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन इन इंडिया। म्हणजे काय, भारतात हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे विक्रम साराभाई, दुसरा पर्याय आहे एम एस स्वामीनाथन, तिसरा आहे सोमनाथ देसाई आणि चौथा आहे एस राधाकृष्ण। तर या चौघांमधलं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 एम एस स्वामीनाथन। लक्षात ठेवायचं सर्वांनी, हरित क्रांती आली तर एम एस स्वामीनाथन आले। कळालं? हरित क्रांती म्हणजे आपल्या भारतामध्ये पहिले उत्पादन क्षमता ही कमी होती, ती उत्पादन क्षमता आपण काय केली, वाढवली आणि ते वाढवण्यासाठी महत्त्वाचं कार्य कोणी केलं? एम एस स्वामीनाथन यांनी केलं। यामध्ये जो पहिला ऑप्शन दिसत आहे ते काय आहे? विक्रम साराभाई। विक्रम साराभाई यांना इंडियन स्पेस प्रोग्रामचे जनक मानले जातात। फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम, फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम, फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम म्हणून कोणाला म्हटलं जातं? विक्रम साराभाई यांना म्हटलं जातं। नंतर चौथा ऑप्शन दिलेला आहे एस राधाकृष्णन। एस राधाकृष्णन कोण होते? सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत ते। सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 2 महत्त्वाचे पद भूषवलेले आहेत। ते आपल्या इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट सुद्धा होते, व्हाईस प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंट सुद्धा होते। कोण? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। आणि ते एक फिलॉसॉफर होते। कोण होते? फिलॉसॉफर। कळालं सर्वांना? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे एम एस स्वामीनाथन। चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। आपला सेकंड प्रश्न आहे पिट्युटरी ग्रंथीद्वारे कोणते हार्मोन स्त्रवित होतात? म्हणजे काय, विच हार्मोन इज सिक्रेटेड बाय पिट्युटरी ग्लँड। 4 हार्मोन दिलेले आहेत आपल्याला। ॲड्रिनालिन, दुसरा आहे ग्रोथ हार्मोन, तिसरा आहे इन्सुलिन आणि चौथा आहे थायरॉक्सिन। यापैकी ग्रोथ हार्मोन हा स्त्रवित होतो कोणामार्फत? पिट्युटरी ग्रंथी मार्फत। पिट्युटरी ग्रंथी ग्रोथ हार्मोन सिक्रेट करते, जीएच, ज्यामुळे आपली ग्रोथ होते। ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल आहे हा हार्मोन। कोणता हार्मोन? ग्रोथ हार्मोन। मग मला सांगा, ॲड्रिनालिन कोण सिक्रेट करते? ॲड्रिनालिन स्त्रवित कोण करते? तर ॲड्रिनल ग्लँड। ॲड्रिनल ग्लँड। ॲड्रिनल ग्लँड कुठे असते? मूत्रपिंडाच्या वर। ॲड्रिनल ग्लँड किती आहेत? ॲड्रिनल ग्लँड्स किती आहेत? 2। ठीक आहे, ॲड्रिनल ग्लँड्स किती आहेत? 2। कशाच्या वर आहे? किडनीच्या वर, मूत्रपिंडाच्या वर आहे। काय म्हणणार आपण? मूत्रपिंडाच्या मूत्रपिंडांच्या वर आहे। कोणती ग्लँड? बोला, ॲड्रिनल ग्लँड। ॲड्रिनल ग्लँड एक हार्मोन सिक्रेट करते, ॲड्रिनालिन। आणि तुम्हाला माहिती आहे हार्मोन कधी सिक्रेट होतो? जेव्हा आपण एकदम इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये असू तेव्हा होतो। इमर्जन्सी सिच्युएशन म्हणजे काय? 3F, फाईट, फ्लाईट, फ्राईट। एक तर तुम्ही फ्लाईट मध्ये असाल तेव्हा, एकदा तुम्ही जर भांडणं करत असाल तेव्हा, किंवा तुम्हाला एकदम भयंकर भीती वाटत असेल तेव्हा हा हार्मोन सिक्रेट होतो। काय नाव आहे त्याचं? ॲड्रिनालिन। लक्षात ठेव जा। त्यानंतर इन्सुलिन। इन्सुलिन नावाचा हार्मोन कोण सिक्रेट करते? पॅनक्रियाज। पॅनक्रियाज, पॅनक्रियाज नावाची ग्रंथी, पॅनक्रियाजला आपण स्वादुपिंड म्हणतो। स्वादुपिंड, स्वादुपिंड सिक्रेट करते कोणता हार्मोन? इन्सुलिन। हा, इन्सुलिनमुळे कमतरतेमुळे काय होते? इन्सुलिनच्या कमतरतेमुळे बोला, मधुमेह होतो। मधुमेह, मधुमेह म्हणजे डायबिटीज। डायबिटीज होतो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे। नंतर कोणता आहे? थायरॉक्सिन। थायरॉक्सिन नावाचा जो हार्मोन आहे ते थायरॉइड ग्लँड सिक्रेट करते। कोणती ग्लँड? थायरॉइड। थायरॉइड ग्लँड कोणता हार्मोन सिक्रेट करते? थायरॉक्सिन। तशी ते 2 हार्मोन सिक्रेट करते, T3 आणि T4। T4 ला थायरॉक्सिन म्हणतात। कळालं? ती कुठे असते? थायरॉइड ग्लँड आपल्या मानेमध्ये। ठीक आहे। त्यानंतर म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर ग्रोथ हार्मोन, पण बाकीचे पर्याय जे आहेत मी तुम्हाला ते पूर्णपणे समजावून सांगितलेले आहेत। समजलं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया।
आपला जो पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे हिटिंग ऑफ सल्फाइड ओर टू अ हाय टेम्परेचर इन प्रेझेन्स ऑफ एअर म्हणजे काय? हवेच्या उपस्थितीत, व्यवस्थित लक्षात ठेवा, हवेच्या उपस्थितीत सल्फाइड धातुकाला उच्च तापमानाला गरम करणे म्हणजे काय? यालाच म्हणतात रोस्टिंग. सर्वांनी लक्षात ठेवायचं. काय म्हणतात? रोस्टिंग. इकडे पहा रे, यांनी म्हटलंय की व्यवस्थित सल्फाइड धातूक. कोणता धातूक? सल्फाइड धातूक. याला भाजतात, उच्च तापमानाला काय करतात? गरम करतात, भाजतात. पण कसं? हवेच्या उपस्थितीत. त्यालाच काय म्हणतात? भाजणी, रोस्टिंग. आपण घरी पापड भाजतो चुलीवर, त्याला गरम करतो, बरोबर आहे, पण हवा असते की नाही, त्यालाच म्हणतात. पण हे लक्षात ठेवा, रोस्टिंग फक्त कोणत्या धातुकाची केली जाते? सल्फाइड धातुकाची. आणि जर का कोणी म्हटलं कार्बोनेट ओर किंवा कार्बोनेट धातुके, ठीक आहे, या कार्बोनेट धातुक्यांना भाजल्या जातं पण हवेच्या उपस्थितीत नाही, हवा लागतच नाही त्याला, अनुपस्थितीत, आणि त्यालाच म्हणतात कॅल्सिनेशन. दोन्ही प्रश्न लक्षात ठेवजा. सल्फाइड ओरला भाजणं हवेच्या प्रेझेन्स मध्ये तेव्हा त्याला म्हणायचं रोस्टिंग, पण कार्बोनेट ओरला भाजणं हवेच्या अनुपस्थितीत त्याला म्हणायचं कॅल्सिनेशन. आणि कॅल्सिनेशनला मराठीत म्हणतात उष्मायन. काय म्हणतात? उष्मायन. चला, हा सुद्धा अगदी महत्वाचा प्रश्न होता, सर्वांनी लक्ष द्यायचं. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पुढचा प्रश्न आहे, ऑर्निथोफिली इज अ स्टडी ऑफ म्हणजे काय? ऑर्निथोफिली म्हणजे कशाचा अभ्यास? फिश म्हणजे माशाचा अभ्यास, कॉइन नाण्यांचा अभ्यास, रेलिक्स म्हणजे अवशेषांचा अभ्यास, बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास. तर ऑर्निथोफिली आलं म्हणजे बर्ड्स आले. ऑर्निथोफिली म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास, पेसिकल्चर म्हणजे माशांचा अभ्यास. कळालं का? काही महत्वाचे शब्द आहेत, लक्षात ठेवा. एंटॅमोफिली म्हणजे कीटकांचा अभ्यास, ॲनिमोफिली म्हणजे काय? हवेचा अभ्यास, हायड्रोफिली म्हणजे पाण्याचा अभ्यास. कळालं सर्वांना? चिरेप्टेरोफिली म्हणजे वटवागळाचा अभ्यास, हिमॅटोलॉजी म्हणजे रक्ताचा अभ्यास, कार्डिओलॉजी म्हणजे हृदयाचा अभ्यास. कळालं? या वेगवेगळ्या ब्रांच आहेत. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं ते काय होतं? पर्याय क्रमांक 4 बर्ड्स म्हणजेच पक्षी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे वेलॉसिटी ऑफ साऊंड इज मॅक्झिमम इन म्हणजे ध्वनीचा वेग सर्वाधिक कुठल्या माध्यमात असतो? तर सर्वाधिक वेग जो असतो ध्वनीचा तो असतो सॉलिड मध्ये. सॉलिड म्हणजे घनामध्ये सर्वात जास्त वेग असतो, त्याच्यापेक्षा कमी लिक्विड मध्ये आणि सर्वात कमी गॅस मध्ये. कळालं सर्वांना? सॉलिड, लिक्विड आणि त्या कमी गॅसमध्ये. म्हणजे सर्वात जास्त. मला एक सांगा, व्हॅक्यूम मध्ये प्रवाहित होतो का ध्वनी? होतच नाही, कारण तिथे पार्टिकल्स नसतात. जिथे पार्टिकल असेल तिथेच व्हायब्रेशन होईल, आणि व्हायब्रेशन झालं म्हणजे ध्वनी निर्माण होईल. व्हायब्रेशन व्हायला पाहिजे तेव्हाच ध्वनी निर्माण होईल ना. आणि व्हॅक्यूम मध्ये काहीच पार्टिकल नसतात, घनामध्ये सर्वात जास्त पार्टिकल असतात, म्हणून तिथे ध्वनी जास्त प्रखरतेने आपल्याला ऐकू येते. कळालं सर्वांना? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझं हे जे चॅनल आहे हे तुम्हाला उपयोगी वाटत असेल, आवडलं असेल, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा सगळा प्रयत्न तुमच्याकरिता चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे पहा. विच ऍसिड इज यूज इन आय वॉश म्हणजे डोळे धुण्यासाठी कोणते आम्ल वापरले जाते? आता तुम्ही म्हणता डोळे धुण्यासाठी सर ऍसिड वापरले जाते? हो, आपले डोळे सुद्धा वॉश करण्यासाठी, धुण्यासाठी ऍसिड वापरले जाते. आजकाल जे काही ड्रॉप्स येतात का डोळ्यात टाकण्याचे, त्यामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं ऍसिड असतं, आणि ते ऍसिड असतं कोणतं? बोरिक ऍसिड. लक्षात ठेवायचं सर्वांनी, बोरिक ऍसिड, बोरिक आम्ल. बोरिक आम्लाचा फॉर्म्युला काय कोणी विचारला तर म्हणायचं H3BO3. लक्षात ठेव जा, ठीक आहे? बोरिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड, नायट्रिक ऍसिडचा उपयोग फर्टिलायझर मध्ये होतो. फर्टिलायझर म्हणजे खत निर्माण करण्यासाठी, खते निर्माण करण्यासाठी होतो नायट्रिक ऍसिडचा. ऑक्झॅलिक ऍसिडचा उपयोग कशामध्ये होतो सांगा? ऑक्झॅलिक ऍसिडचा उपयोग रस्टिंग कमी करण्यासाठी होतो, रस्टिंग रिड्यूस करण्यासाठी. रस्टिंग काय करायची आहे? रिड्यूस करायची आहे, कमी करण्यासाठी.
लोखंडावर जे गंज चढते का ते कमी करण्यासाठी, साफ करण्यासाठी कशाचा उपयोग करतो आपण? ऑक्झॅलिक ऍसिड. आणि ऑक्झॅलिक ऍसिड आपल्याला कशातून मिळतो? टमाटर मधून, टोमॅटो. कळालं? आणि चौथा ऑप्शन होता नन ऑफ दी अबो. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 बोरिक ऍसिड. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे ब्लड अँड लिम्फ आर टाइप ऑफ. म्हणजे काय? रक्त आणि लसिका हे कोणत्या प्रकारचे ऊतक आहेत? ऊतक म्हणजे टिश्यू आहेत. आपल्याला विचारलं ब्लड अँड लिम्फ आर टाइप ऑफ, कोणत्या प्रकारचे ऊतक? ऊतक म्हणजे काय? टिश्यू. आपल्याला टिश्यू विचारले. आता बघा 4 ऑप्शन दिलेत. परमनंट टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, इपिथेलियल टिश्यू, मस्क्युलर टिश्यू. यापैकी जे योग्य उत्तर आहे ते आहे कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे संयोजी ऊतक. ब्लड आणि लिम्फ हे काय आहेत? संयोजी ऊतक. आणि संयोजी ऊतक मध्ये नेमके कोणते? फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. हे कनेक्टिव्ह टिश्यू तर आहेत पण कोणते वाले? फ्लुइड वाले. ठीक आहे. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, फ्लुइड संयोजी ऊतक कोण? ब्लड आणि लिम्फ, रक्त आणि लसिका. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हायड्रोक्लोरिक ऍसिड इज प्रेझेंट इन. म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आम्ल कुठे आढळते? पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे स्टमक म्हणजे जठर किंवा पोट, स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडे, लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठे आतडे, आणि चौथा पर्याय आहे लिव्हर म्हणजेच यकृत. तर यापैकी फक्त स्टमक मध्ये, आपल्या जठरामध्येच कोण आढळतो? हायड्रोक्लोरिक ऍसिड आढळतो. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड नसते, लार्ज इंटेस्टाईन मध्ये सुद्धा नसते, लिव्हर सुद्धा हायड्रोक्लोरिक ऍसिड निर्माण करत नाही. लिव्हर हा विशिष्ट प्रकारचे एन्झाईम निर्माण करतो, ज्यूस निर्माण करतो, बाईल ज्यूस, बाईल पिगमेंट, बिलिवर्डिन, बिलिरुबिन. कळालं? हे पिगमेंट्स आणि एन्झाईम निर्माण करतो लिव्हर. हायड्रोक्लोरिक ऍसिड निर्माण करत नाही. कोण? लिव्हर. हायड्रोक्लोरिक ऍसिड फक्त आणि फक्त आपल्या जठरामध्ये राहते, स्टमक मध्ये राहते. कळालं सर्वांना? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, केमिकल फॉर्म्युला ऑफ प्लास्टर ऑफ पॅरिस. प्लास्टर ऑफ पॅरिसचे रासायनिक सूत्र काय आहे? 4 फॉर्म्युले दिलेले आहेत. CaSO4, CaSO4.2H2O, CaSO4.12H2O, CaSO4.H2O. अशा वेळेस आपली तारांबळ उडते. बरोबर आहे? आपल्याला समजतच नाही 4 पैकी काय असेल. वाचलं असेल तर ठीक, वाचलं नसेल तर अवघड आहे. अशा वेळेस महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या प्लास्टर ऑफ पॅरिसचं जे नाव आहे ते आहे कॅल्शियम सल्फेट. काय नाव आहे या प्लास्टर ऑफ पॅरिसचं? कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट. काय नाव आहे? कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट. आता बघा, कॅल्शियम सल्फेट म्हटल्यावर आपण सरळ सरळ CaSO4 लिहिणार. CaSO4 कॅल्शियम सल्फेट, पण समोर शब्द काय आहे? हेमीहायड्रेट. हेमीहायड्रेट जेव्हा वापरतो, जेव्हा हाफ H2O असेल तेव्हाच वापरतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग आता CaSO4.2H2O हा कोणाचा फॉर्म्युला आहे? कोणी विचारलं तर म्हणायचं हा फॉर्म्युला आहे जिप्समचा. कशाचा फॉर्म्युला आहे? जिप्सम. जिप्समचा फॉर्म्युला काय विद्यार्थी मित्रांनो? CaSO4.2H2O. आणि CaSO4.12H2O म्हणजे काय? प्लास्टर ऑफ पॅरिस. कारण की यांची सर्वात जास्त जे साठे आहेत जिप्सम, तो कुठे भेटला होता? प्लास्टर पॅरिस जवळ, म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं प्लास्टर ऑफ पॅरिस. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपला जो पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे लाईम वॉटर बिकम्स मिल्की ड्यू टू विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस. म्हणजे लाईम वॉटर जे आहे ते दुधाळ म्हणजेच काय? पांढरे कोणत्या वायूमुळे होते? मला माहित आहे की लाईम वॉटर टर्न मिल्की बिकॉज ऑफ कार्बन डायऑक्साइड. कशामुळे पांढरे होते ते? कार्बन डायऑक्साइड, CO2. कार्बन डायऑक्साइड गॅस मुळे कोण? लाईम वॉटर कसा होतो? पांढरे म्हणजे दुधाळ होते. लाईम वॉटरचा फॉर्म्युला काय कोणी विचारला तर म्हणायचं CaOH/2 कॅल्शियम हायड्रॉक्साइड. याच्यामध्ये काय टाकायचं आहे आपल्याला? कार्बन डायऑक्साइड. या दोघांची अभिक्रिया होते. कोणाकोणाची? कॅल्शियम हायड्रॉक्साइडची आणि कार्बन डायऑक्साइडची. आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट मिळतो आणि पाणी मिळते. या कॅल्शियम कार्बोनेट निर्माण होतानाच हा कलर निर्माण होतो. कोणता? दुधाळ कलर.
ठीक आहे, याला लाईम स्टोन म्हणतात. कोणाला? कॅल्शियम कार्बोनेटला. कॅल्शियम कार्बोनेटला काय म्हणतात? लाईम स्टोन. CaOH2 म्हणजे काय? लाईम वॉटर किंवा स्लेक लाईम सुद्धा म्हणतात त्याला. स्लेक लाईम. कशाला? बोला. CaOH2 ला. कोणी म्हटलं क्विक लाईम? काही शब्द वापरले जातात रे व्यवस्थित हा. क्विक लाईम. क्विक लाईम म्हटलं कोणी? तर लक्षात ठेवायचं कॅल्शियम ऑक्साईड. कळालं? वेगवेगळे शब्द आहेत, त्यांचे फॉर्म्युले आहेत, सर्वांनी लक्षात ठेवायचं. या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं ते होतं कार्बन डाय ऑक्साईड. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल, आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज, म्हणजे विद्युत चलकतेचे SI एकक काय आहे? 4 ऑप्शन दिले त्यांनी. ओहम, सिमेन्स, ओहम मीटर, एम्पियर. एम्पियर हे जे आहे SI युनिट आहे कोणाचं? करंटचं. करंटचं SI युनिट आहे कोण? एम्पियर. ओहम, ओहम कशाचा आहे बोला? ओहम बद्दल मला तुम्ही सांगसाल. या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सिमेन्स. सिमेन्स म्हणजे काय? कंडक्टन्स म्हणजे नेमकं काय होते? कंडक्टन्सला जी ने डिनोट करतात आणि जी हे कशाच्या बरोबर असते? I डिवायडेड बाय V. I म्हणजेच काय? करंट. I म्हणजे काय? करंट. आणि V म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. करंटचं युनिट काय आहे? एम्पियर. आणि पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय आहे? व्होल्ट. म्हणजे एम्पियर पर व्होल्ट सुद्धा आपण याला म्हणू शकतो. एम्पियर पर व्होल्ट हे आणि सिमेन्स काय आहेत? सारखेच आहेत. कळालं? इलेक्ट्रिकल कंडक्टन्सचं युनिट काय आहे ते? सिमेन्स. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर एक्झाम्पल ऑफ. म्हणजे काय? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे कशाचे उदाहरण आहे? 4 ऑप्शन दिलेत आपल्याला. पहिला आहे आयसोटोप आहेत का हे, नंतर आयसोटोन, आयसोबार आणि आयसोमर. आयसोटोप म्हणजे समस्थानिके, आयसोटोन म्हणजे समन्यूट्रॉनिक, आयसोबार म्हणजे समभारिक आणि आयसोमर म्हणजे काय? समावयवी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आयसोमर. आता आयसोमर कशाला म्हणतात तेही सांगतो तुम्हाला. आयसोटोप कशाला म्हणतात तेही सांगतो. आयसोटोन काय आहे आणि आयसोबार काय आहे हे चारही आपण पाहणार आहोत. पहा, सर्वात पहिले तुम्हाला आयसोटोप सांगतो. इथे पहा मी काय लिहितो. कार्बन. वर लिहिले मी 12, खाली लिहिलं 6. नंतर परत कार्बन लिहिला, वर लिहिलं मी 14 आणि खाली लिहिलं 6. 6 हा त्याचा काय आहे? ऍटॉमिक नंबर. ठीक आहे. आणि 12 काय आहे? ऍटॉमिक मास, अणुवस्तुमान. इथं अणुवस्तुमान किती आहे त्याचं? 12. इथं किती आहे? 14. पण ऍटॉमिक नंबर कसा आहे? सेम. तर हे दोघं एकमेकांचे काय आहेत? आयसोटोनिक आहेत, आयसोटोप्स आहेत. आयसोटोप्स म्हणजे काय? समस्थानिके आहेत. काय आहेत हे एकमेकांचे? समस्थानिके. हे झाले समस्थानिके. समस्थानिके म्हणजे काय रे? ज्यांचा ऍटॉमिक मास वेगवेगळा राहतो. कळालं सर्वांना? आता आयसोटोन्स म्हणजे काय पहा. इथे लिहितो मी कार्बन, वर लिहितो 12, खाली लिहितो 6. त्यानंतर मी लिहितो बोरॉन, इथे लिहितो 5, इथे लिहितो 11. मला सांगा याच्यामध्ये काहीतरी सेम दिसते का तुम्हाला? कार्बन 6, 12. ऍटॉमिक नंबर सुद्धा सेम नाही दोघांचा, ऍटॉमिक मास सुद्धा सेम नाही, एलिमेंट सुद्धा सारखा नाही. पण मी म्हणतो काही ना काहीतरी सेम आहे यांच्यामध्ये. काय सेम आहे? काय करा, या 12 मधून 6 मायनस करा, उत्तर किती येते? 6. 11 मधून 5 मायनस करा, उत्तर किती येते? 6. हे काय आहे रे? 6 न्यूट्रॉन. या दोघांमध्ये न्यूट्रॉनची संख्या कशी आहे? सारखी आहे. म्हणून यांना काय म्हणतात? आयसोटोन्स. समन्यूट्रॉनिक. समन्यूट्रॉनिक. कळालं सर्वांना? समन्यूट्रॉनिक म्हणतात. कशाला म्हणतात समन्यूट्रॉनिक? ज्यांच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या कशी असेल? सेम असेल, ते झाले समन्यूट्रॉनिक. ज्यांच्यामध्ये काय बोला? एलिमेंट सारखे असतील पण ज्यांचा अणुवस्तुमान वेगवेगळा असेल त्यांना म्हणायचं समस्थानिक आहे. आता आयसोबार कशाला म्हणायचं? इकडे पहा. कार्बन 12, 6. त्यानंतर नायट्रोजन. अच्छा, याला 14 करावे लागेल आपल्याला. इकडे लक्ष द्या. हा, कार्बन 14, नंतर नायट्रोजन 14, 7. यांचे काय सेम आहे?
अणुवस्तुमान सेम आहे. जर अणुवस्तुमान सेम असेल त्याला म्हणायचं आयसोबार. समभारिके, समभारिक, कळलं. आणि आयसोमर म्हणजे काय? आयसोमरचा सरळ सरळ अर्थ सांगतो तुम्हाला. आयसोमर म्हणजे असे एलिमेंट ज्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहतं पण त्यांचे स्ट्रक्चर वेगळं राहतं. जर आपण ग्लुकोज आणि फ्रुक्टोज कडे पाहिलं ना, ग्लुकोजचा फॉर्म्युला काय होतो? C6H12O6. ठीक आहे. आणि फ्रुक्टोजचा फॉर्म्युला काय माहिती आहे का तुम्हाला? C6H12O6. मग तुम्ही म्हणता सारखेच आहे सर हे. यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे हे C6H12O6 C6H12O6 हे सारखं आहे, पण यांचं जेव्हा आपण स्ट्रक्चर काढू ना, ते स्ट्रक्चर दोघांची कसे आहेत? वेगळे आहेत. मग म्हणून त्यांना काय म्हणतात? एकमेकांचे आयसोमर्स, समावयवी म्हणतात. कळालं सर्वांना? विद्यार्थी मित्रांनो, हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ठीक आहे, उपयोगी वाटला असेल, तर माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद सगळ्यांचे.